हिवरा येथील विवेकानंद आश्रम, हिवरा आश्रम, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा येथील आत्मसाक्षात्कारी सुखदास महाराज यांनी रचलेल्या अभंगाचं आपण थोडं चिंतन करूया. सुखदास महाराज म्हणतात, शेवटची घडी गोड होण्यासाठी तुझी कृपादृष्टी आवश्यक. संपूर्ण जीवन ठेवीन निर्मळ, राहीन अचल ध्येय मार्गी. वेळेवर येई धावून अनंता, जीवनाची होता संध्याकाळ. सुखदास म्हणे, अंतिम ती स्थिती आहे तुझ्या हाती देवराया. जीवनातील अंतिम घडी भगवंताच्या स्मरणामध्ये जाणं आणि देहांत भगवंताचं स्मरण करताना होणं यासारखं महत्भाग्य नाही आहे. परमेश्वराला अखंड प्रार्थना करायची असते, हे देवा, अनासायेन मरणम, देवा मला अनासाये विनासायेच मरण येऊ दे. विना दैन्येन जीवनम, कुठलंही दैन्य माझ्या जीवनात येऊ देऊ नको. मला तुझं अखंड नामस्मरण राहू दे. आणि देहांताच्या वेळी तुझं स्मरण करीत देहाचा अंत होऊ दे. ही तळमळ लागली पाहिजे. ही तळमळ कशी लागेल? जर तुम्ही भगवंताचं अस्तित्व मान्य करीत असाल तरच. देव नाही जर असं वाटत असेल तर त्याच्यात तर तो प्रश्नच नाही आणि त्याला ह्या मार्गाशी काही घेणं देणं नाही. परंतु ज्याला भगवंताच्या शक्तीवर विश्वास आहे, जो भगवंताची कर्तुम शक्ती मान्य करतो, ज्याला भगवंताचं आपल्याला दर्शन व्हावं ही तळमळ लागलेली आहे आणि अंतसमयी भगवंताचं स्वरूप आपल्या समोर यावं आणि भगवंताला पाहता पाहता आपला देह जावा असं ज्याला वाटते, त्याच्यासाठी मात्र भगवंतानी मार्ग सांगितलेला आहे. देहांते तो सान्निध्यम, मला देहांत होताना तुझं सान्निध्य पाहिजे. पण हे सोपं आहे का? इतना तो करना स्वामी जब अंत समय आए, तेरा नाम लेके ये प्राण पखेरू जाए. सोपं नाही आहे. त्यासाठी तुम्हाला साधना करावं लागते. भगवंताशी अखंड तुमचं अनुसंधान पाहिजे. अखंड अनुसंधान असल्याशिवाय तुम्हाला अंतसमयी भगवंताचं स्मरण होतच नाही. आपलं अखंड अनुसंधान संसारामध्ये असते, म्हणून संसारच आपल्याला शेवटी डोळ्यासमोर उभा राहतो. भगवंत आपल्या जवळून दूर जातो, कोसो दूर जातो. म्हणून सुखदास महाराज म्हणतात, शेवटची घडी गोड होण्यासाठी देवा, शेवटचा क्षण गोड व्हावा म्हणून तुझी कृपादृष्टी फार आवश्यक आहे. तुझ्या कृपेशिवाय हे होणं शक्य नाही. भगवंताच्या कृपेशिवाय भगवंताचं नाव येत नाही. भगवंताच्या नामात गोडी वाटत नाही. म्हणून तुझी कृपादृष्टी आवश्यक संपूर्ण. मग त्यासाठी काय केलं पाहिजे? तुझी कृपा व्हावी. जर PhD करायची आहे तर अभ्यास करावा लागेल ना. मग काय अभ्यास आहे? त्यांनी सांगितलेला जो कोर्स आहे तो आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागतो. तसा अभ्यास अध्यात्मातही आहे. संपूर्ण जीवन ठेवीन निर्मल, अंतःकरण शुद्धीशिवाय भगवंताचं नाव येत नाही. ज्याचं चित्त निर्मल नाही त्याचं मन सदैव अस्थिर असते आणि अस्थिर मनामध्ये कुठल्याही प्रकारचा भगवंताच्या नावाचा प्रवेश होत नाही आहे. मी तुझ्या अचल राहीन ध्येयमार्गी. ध्येय काय आहे? भगवंताचं दर्शन झालं पाहिजे, भगवंताचं सान्निध्य लावलं पाहिजे आणि अंतसमयी तुझं नाम मुखी आलं पाहिजे. ह्या ध्येयावर मी अचल राहील, ह्या ध्येयाला मी दृष्टी आत ठेवणार नाही. त्यासाठी अखंड नामस्मरण करेल, अखंड तुझं स्मरण ठेवील, तुझ्या नामाचा ध्यास घेईल.
उठता बसता खाता पिता सदैव तुझ्या अशीच मी संबंध ठेवीन. मी जर असं केलं तर अनंता वेळेवर येई धावून अनंता. मी तर माझं कर्तव्य करीन हा माझा निश्चय आहे, पण तू येशील ना धावून. जीवनाची होता संध्याकाळ वेळेवर येई धावून अनंता. जीवनाची संध्याकाळ झाली की तू धावत धावत ये आणि मला सोडू नको. माझ्या मनाचा तू ताबा घे, अखंड माझ्या समोर उभा राहा. शुकदास म्हणतात अंतिम ती स्थिती ही देवा अशी स्थिती आहे तुझ्या हाती देवराय. असं माझी इच्छा तर ही आहे, परंतु ती इच्छा परिपूर्ण करणं हे केवळ तुझ्या हातात आहे देवराया. जय जय रघुवीर समर्थ.